प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्रालयाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत सातत्याने फार मोठा लढा दिलेला पाहायला मिळाला आहे। त्यांच्या या लढ्याला यश येऊन महाराष्ट्र सरकारने त्यांची मागणी मान्य केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे जाहीर करताच बच्चू कडू यांनी तेथे उपस्थित असणाऱ्या शिरूर तालुक्यातील जाई खामकर की ज्यांनी देशातील पहिले अंध महाविद्यालय टाकळी हाजी येथे सुरू केलेले आहे त्यांना व उपस्थित दिव्यांग बांधवांना लाडू भरवत आनंद व्यक्त केला। त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथील पंचायत समिती आवारात शनिवार दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी तालुक्यातील प्रहारच्या दिव्यांग बांधवांनी वाजत गाजत नाचत फुगड्या खेळत व एकमेकांना लाडू भरवत आनंद व्यक्त केला आहे। यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष शरद जाधव, महिला जिल्हाध्यक्ष अनिता कदम, जिल्हा महिला उपाध्यक्ष उज्ज्वला गाडेकर, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे, शिरूर तालुका महिला अध्यक्ष ज्योती हिरवे, शिरूर शहर महिला अध्यक्ष नैना परदेशी, शिरूर शहराध्यक्ष मनीष सोनवणे, कुंडलिक वायकुळे, नारायण नवले, दादाभाऊ निश्चित बाबा, प्रहार पतसंस्थेचे चेअरमन प्रवीण बेंद्रे, संभाजी नवले, माया फलके, वंदना शिरतोळे, रेश्मा कडलक, मनीषा असवले, गोरख जाधव, बाळासाहेब गाडेकर, गेनू जाधव, दशरथ गव्हाणे, गणेश कचरे, शीला लाड, सूरज गुप्ता, खंडेराव गोरडे, शिंदे सर आदी दिव्यांग बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दिव्यांग बांधवांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत याचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहूया। महाराष्ट्रातल्या दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी घोषणा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने केली आहे की त्यांच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय बऱ्याच वर्षांची मागणी होती, हे सुरू झाले आणि यांनी या ठिकाणी पंचायत समिती शिरूर या ठिकाणी जल्लोष केला आहे। अतिशय मोठ्या उत्साहामध्ये हे सगळे लोक आहेत, आपण त्यांच्यावर जाणून घेऊया त्यांच्या भावना काय आहेत आणि काही तुमची ओळख सांगा आणि काय भावना आहे। मी प्रहार संघटनेचे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून काम पाहते। माझं नाव अनिता कदम। आज खूप म्हणजे गेली 20 ते 25 वर्षाची आमची आज मेहनत लयाला आली, कारण का आम्ही आज ज्या ठिकाणी जे काय अनुभव आणि जे आमच्या व्यथा जाणवत होतो त्या व्यथांना कुठेच वाचा फुटत नव्हती, तर ते वाचा फोडण्यासाठी जे बच्चू कडू हे सूत्र आमच्या हाती आले आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या दिव्यांगांना समाजात कुठंतरी एक स्थान भेटलं। त्यांच्या माध्यमातून आम्हाला आजपर्यंत गेले 100 ते 150 शासन निर्णय मिळाले, प्लस आता आम्हाला इतका आनंद होतोय की अशा माणसाच्या प्रयत्नांनी आणि आमच्या सगळ्यांच्या एकजुटीने आज आम्हाला मंत्रालयामध्ये आमच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष मिळाला। त्याबद्दल आमच्या सगळ्या दिव्यांगांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालंय। प्रमाणे या ठिकाणी तालुकाध्यक्ष शरद जाधव, जिल्हाध्यक्ष तुमचं पदोन्नत झाली, अभिनंदन। काय भावना आहे तुमच्या सगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून? मी शरद जाधव, जिल्हाध्यक्ष। आत्ताच माझी नवीन नेमणूक झालेली 2 महिन्यापूर्वी। तत्परे मी नेमणूक झाल्यानंतर भाऊंनी ठिकठिकाणी आंदोलन घ्यायला सांगितले की आपण 25 वर्ष झाले आपण लढा देत आहे, पण ह्या लढ्याला यश येत नव्हतं, पण भाऊंच्या अतिश्रम त्यांनी केलं, आंदोलन घ्यायला लावलं, त्या आंदोलनाला कुठंतरी यश आलं आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपलं एकनाथजी शिंदे आणि फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री ह्यांनी दखल घेऊन भाऊंच्या शब्दाला मान देऊन त्यांनी इतकी मोठी घोषणा केली की आज आमची अपंगाची खरोखर दिवाळी गोड केलेली आहे। त्यामुळे मी प्रथमतः सगळ्या दिव्यांग बांधवांच्या मार्फत मी आमदार बच्चूभाऊ कडू आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्यांचं मी त्यांचं आधी स्वागत करतो आणि इथून पुढं ते असेच आमच्या सगळ्या मागण्या मान्य करतील। त्यांनी जवळजवळ 10 मागण्या मान्य केलेल्या आहेत। 5,000ची दिव्यांगांना पेन्शनसाठी मान्य केलेली आहे काय, आणि घरकुल योजना सुद्धा सेपरेट घरकुल योजना केलेली आहे। आता आमचं दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय झाल्यामुळं इथून पुढं आमच्या अपंगांवर चांगली वेळ आलेली आहे। दुःखाचे दिवस गेलेले आहेत, आता आनंदाचे दिवस आमचे आलेले, त्यामुळे आम्ही आजच्याला सर्व पुणे जिल्ह्यातून सर्व एकत्र येऊन आम्ही आज मोठा जल्लोष साजरा करत आहेत। एवढं बोलून मी थांबतो। जय प्रहार। या ठिकाणी आमचे मित्र सुरेश पाटील पण आहेत शिक्रापूरचे, ज्यांच्या रिक्षामध्ये बच्चू भाऊ स्वतः बसले होते आणि तुमच्या काय भावना आहेत आता? तर आमच्या भावना आम्हाला व्यक्त करण्यासाठी जागाच उरलेली नाही आजपर्यंत। आम्हाला बच्चू भाऊंनी आम्ही अनेक ठिकाणी आंदोलन केले, अनिता मॅडम असो, शरद जाधव असो, सगळ्यांनी आम्ही सगळे मिळून तालुका पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत आंदोलन केले आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो आज निर्णय बच्चू भाऊंना दिला, तो एवढा आहे ते गगनात मावाना आम्हाला एवढं हे झालेलं आहे। या प्रहार संघटनेला जोडून गेली 6 ते 7 वर्ष मला या ठिकाणी झालेलं आहे। आज जो 2 दिवसापूर्वी जो ऐतिहासिक जो निर्णय झाला की दिव्यांगांसाठी
एक स्वतंत्र मंत्रालय या ठिकाणी स्थापन करण्याची घोषणा माननीय मुख्यमंत्रीजी एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी जी घोषणा केली आणि बच्चूभाऊ आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी खूपच असा आनंद झालेला आहे। तरी मी या संघटनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील प्रहार सेवकांच्या वतीनं या ठिकाणी बच्चूभाऊ कडू आणि एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो आणि जो ऐतिहासिक निर्णय केला त्या निर्णयाची अंमलबजावणी अपंग दिन 3 डिसेंबरला जो आहे त्या दिवसापासून त्या निर्णयाची या ठिकाणी अंमलबजावणी होणार आहे। तरी या सर्व नेत्यांना आमचे सतस्य असं वंदन राहील। अंगावर गुन्हे दाखल करून घेतले आणि हा सगळा करत असताना आपलं दिव्य स्वप्न म्हणजे दिव्यांग मंत्रालय आहे ते या सरकारनं पूर्ण केलेलं आहे। 3 डिसेंबरला त्याची घोषणा आपण करू असंही एकनाथजी शिंदे। ऐतिहासिक दिवस आहे। मुख्यमंत्री महोदयांनी 3 डिसेंबरला दिव्यांग स्वातंत्र्य मंत्रालय निर्माण करण्याची घोषणा केलेली आहे। आज मीटिंग झालेली आहे। येत्या 3 डिसेंबरला जागतिक अपंग दिव्यांग दिन आहे। त्या दिवशी दिव्यांग मंत्रालयाची घोषणा होईल। मला वाटतं आम्ही गेल्या 25 ते 30 वर्षापासून सातत्यानं लढतो आहे आणि त्या लढ्याचं आज आम्हाला यश भेटलं। इथंच थांबले नाही मुख्यमंत्री महोदय, तर प्रत्येक जिल्ह्याला दिव्यांग आणि पुनर्वसन केंद्र 3 ते 4 कोटीचं त्याचा शासन निर्णय 15 दिवसात निघणार आहे। त्यामध्ये सगळ्या तिथेच दिव्यांग मंत्रालयाचं जे काही खालचं ऑफिस आहे जिल्ह्याचं त्याच दिव्यांग भवनमध्ये आणि पुनर्वसन केंद्रामध्ये सुरू केल्या जाईल। नोकरीमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला जे अजूनही पद भरल्या जात नव्हते आणि आउटसोर्सिंगमध्ये दिव्यांगांना कुठलंही स्थान नव्हतं त्यामध्ये सुद्धा 5% म्हणजे 75,000 जे काही आउटसोर्सिंग मध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये 5% आता दिव्यांगांना इथे त्याचा वाटा भेटणार आहे नोकरीचा। त्याच्यावर तिथे दिव्यांग नोकरीवर लागणार आहे। स्कॉलरशिप मध्ये जसा SC बांधव किंवा आदिवासी असेल किंवा OBC असेल ज्यांना जे स्कॉलरशिप भेटायची विद्यार्थ्यांना त्या तुलनेत दिव्यांग विद्यार्थ्यांना फार कमी भेटायची। आता ते दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा इतर जे स्कॉलरशिप भेटतं इतर समाजातल्या लोकांना त्याच धर्तीवर दिव्यांग विद्यार्थ्यांना सुद्धा भेटणार हा एक मोठा निर्णय दिव्यांग बांधवासाठी आहे। अशा प्रकारे खरोखर यांचा आनंद आहे गगनात मावण्याचा झालाय, कारण त्यांना स्वतंत्र मंत्रालयामध्ये स्वतंत्र मंत्री त्यानंतर स्वतंत्र आयुक्त आणि त्यांचे जे प्रश्न आहेत हे मार्गी लागणार आहेत अशी आपण आशा करूयात। मी रवींद्र खोडे, आपला आवाज विभागीय संपादक शिरूर।